सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आषाढी एकादशी आहे आणि पूर्ण दिवसात तुम्हाला जेव्हा किंवा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला एखादी ओवी म्हणायची आहे किंवा एखादं मंत्र स्तोत्र म्हणायचं आहे। सावता माळ्याच्या मळ्यात वांगी तोडतो भगवंत, हरी गोविंद माझ्या भजनात, हरी गोविंद माझ्या भजनात। ह्या एकादशीच्या दिवशी खूप लोक, वारकरी लोक पंढरपूरला पोहोचलेले असतात। आजच्या दिवशी खूप मोठा उत्सव पंढरपुरात केला जातो। अगदी जिथे जिथे विठुरायाचे मंदिर आहेत तिथे तिथे खूप मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो। विठुरायाच्या चरणी प्रार्थना केली जाते। आज आपल्या सुखदुःखाचा सर्व काही, जो काही आपले संकट वगैरे आहे, जे पण काही आहे ते विठुरायाच्या चरणी जाऊन साकडं घालत असतात। आणि हेच विठुराया आपल्या जीवनात सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्याची अगदी भरभराट देतात, आपल्याला आशीर्वाद मिळतो। असं म्हटलं जातं की आजच्या दिवशी जे कोणी वारीला गेले असतील, आजच्या दिवशी ज्याने कोणी एकादशीचा उपवास केलेला असेल, त्याच्या आयुष्यातले सर्व दुःख संपून जातात। त्याच्या आयुष्यात दुर्घटना घडणार असतील तर त्या सौभाग्यात बदलतात। दुर्घटनेचा त्यांना धोका कमी होत असतो असं म्हटलं जातं। आजचा दिवस जितक्या जास्त भगवंताची सेवा करता येते तितक्या जास्त वेळेला आपण भगवंताची सेवा करायची असते। अगदी सकाळीपासून रात्रीपर्यंत ही सेवा तुम्ही करू शकता। आजच्या दिवशी एकादशीचा व्रत केला जातो आणि तो उद्या दुपारी म्हणजे दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळेला हा भगवंताला नैवेद्य अर्पण करून हा उपवास सोडला जातो। हा व्रत खूप महत्त्वाचा आहे। अगदी वर्षाच्या 24 एकादशी येतात, त्यातनं एकही एकादशी केली नाही आणि ही देवशयनी एकादशीचा जर व्रत केला तर त्या सर्व एकादशीच्या व्रताचे फळ ह्या एकादशीने आपल्याला मिळालं जातं असं सुद्धा म्हटलं जातं। आजच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करायची आहे। पंढरपुरात भगवान पंढरीनाथांची सुद्धा पूजा केली जाते। मोठ्या प्रमाणात आजचा उत्सव साजरा केला जातो। परंतु रात्री आपल्याला पंढरपुरात जाता येत नाही किंवा आपल्या बऱ्याचशा महिला आहेत, दादा आहेत, ज्यांना पंढरपुरात जाता येत नाही परंतु घरी सेवा करायची आहे, त्यांनी घरी सुद्धा सेवा करायची आहे। तर रात्री आपल्याला बघा एक अशी सेवा करायची आहे जी विष्णूंची सेवा आहे, महत्त्वाची सेवा आहे। ही सेवा कशी करायची व्यवस्थितपणे ऐका। आज रात्री 12 वाजता पंढरीचेच अवतार आहेत, म्हणजे आपले भगवान श्री हरी विष्णूंचाच अवतार पंढरीनाथ आहे। त्यामुळे विष्णूंची आपल्याला सेवा करायची आहे, कारण आज एकादशी सुद्धा आहे। तर त्यामुळे आज आपल्याला निळ्या रंगाचं एक आसन घ्यायचं आहे। अगदी ब्लाउज पीस असेल तरीही चालेल, परंतु निळ्या रंगाचं आसन खूप महत्त्वाचं आहे। तुम्हाला आंघोळ वगैरे करायला जमत असेल तर नक्कीच करा। आणि त्यानंतर निळ्या रंगाच्या आसनावर बसून तुम्हाला माहिती आहे आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंच्या समोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे। धूपदीप नैवेद्य अर्पण करू शकतात, साखरेचा नैवेद्य अर्पण केला तरीही चालेल। आजच्या दिवशी एकादशीच्या दिवशी आपण भगवान श्री हरी विष्णूंना आवर्जून तुळशी अर्पण करू शकतो, परंतु ती तुळशी आज तोडली जात नाही। कालच्या दिवशी तुळशी तोडलेली असेल तर ती आज अर्पण करू शकतात। आज आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंची अशी सेवा करायची आहे ज्याने आपल्या घरातले सर्व दुःख, संकट दूर होणार आहेत। पैशांच्या कुठल्याही अडचणी असतील त्या अडचणी लवकरात लवकर दूर होणार आहेत। ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा आहे। तुम्हाला माहिती आहे रात्री 12 वाजताची ही सेवा असते। तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र 51 वेळेला किंवा 21 वेळेला म्हणायचं आहे। रात्री 12 वाजतापासून ही सुरुवात करायची आहे। तुम्हाला प्राकृत किंवा संस्कृत जे पण कुठलं व्यंकटेश स्तोत्र म्हणता येत असेल ते तुम्ही म्हणू शकता। अत्यंत प्रभावी सेवा आहे, ह्याचा खूप मोठा अनुभव तुम्हाला येईल। त्याचबरोबर तुम्ही विष्णू सहस्रनाम कितीही वेळेला म्हणू शकता, 1 वेळेला, 11 वेळेला, 21 वेळेला, परंतु विष्णू सहस्रनाम थोडंसं मोठं आहे, तुम्हाला म्हणायला जमत असेल तर म्हणू शकता। नाहीतर व्यंकटेश स्तोत्र अतिशय सुंदर आहे आणि ही कुठलीही सेवा कुठल्याही सेवापेक्षा कमी किंवा मोठी नाही, जास्त किंवा लहान किंवा मोठी नाही, परंतु तुम्ही व्यंकटेश स्तोत्र नक्की म्हणू शकता। आणि मला वाटतं आता सर्वांच्या पाठांतर झाली असेल, कारण नित्यसेवेमध्ये ही सेवा आपण रोजच करत असतो। त्यामुळे ही सेवा करून बघा। आपल्या घरात ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत, ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी भगवान श्री हरी विष्णूंची अत्यंत महत्त्वाची सेवा म्हणजे व्यंकटेश स्तोत्र। आजच्या दिवशी 12 वाजता तुम्हाला कितीही मंडळ, 21 मंडळ किंवा 51 मंडळ, जितक्या वेळेला म्हणता येईल तितक्या वेळेला म्हणा। अगदी मनापासून म्हणा। त्यानंतर सर्व अडचणी भगवान श्री हरी विष्णूंना सांगा आणि बघा आपल्या आयुष्यात आपल्याला जसे हवे तसे बदल पाहायला मिळतील। तर ही सेवा तुम्ही नक्कीच कराल आणि तुमच्या आयुष्यात सुद्धा नक्कीच भगवान श्री हरी विष्णू जसे हवे तसे बदल घडवून आणतील। हीच भगवान श्री हरी विष्णूंच्या चरणी प्रार्थना। आजचा व्हिडिओ छोटासा इथेच संपवते। सर्वांना श्री स्वामी